पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंदर्भात अहमदनगरमधील कोहिनूर मंगल कार्यालयात नियोजन बैठक पार पडली। आतापर्यंत देशातील आणि राज्यातील मोठमोठे नेते आले आहेत आणि त्यांचे कार्यक्रम देखील घेण्यात आले आहेत। मात्र नगरच्या दक्षिणेत एकही कार्यक्रम घेतला गेला नाहीये अशी खंत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली। यावरती मंत्री विखे पाटलांनी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असं म्हटलंय। ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पुणे पोलिसांनी 2 महिलांना नाशिकमधून अटक केली आहे। या दोघींनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे। प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम अशी अटक केलेल्या 2 महिलांची नावं आहेत। बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 2 दिवस शिल्लक आहेत। मात्र निवडणूक आयोगाचा सर्व्हर डाऊन झाल्यानं अर्ज भरण्यास अडथळे येत आहेत। त्यामुळे ऑनलाईनची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलाय। सर्व राजकीय पक्षांना विरोध दर्शवणारे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील 20 थकबाकीदारांवरती महावितरणनं कारवाई केली आहे। 32 कोटींची थकबाकी असल्यामुळे वारंवार सूचना करूनही वीज बिल थकवणाऱ्या 2368 ग्राहकांचं वीज कनेक्शन महावितरणच्या वतीनं तोडण्यात आलंय। मनमाड आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग आणि सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झालेली आहे। सध्या मुगाला प्रति क्विंटल सरासरी 10,880 तर सोयाबीनला सरासरी 4,561 इतका दर मिळतोय। कमी पाऊस झाल्यानं उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता वैद्यकीय गरजेसाठी 1.5 लाखांची मर्यादा आता 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांनी कार्ड काढल्यास कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळघर ते दहेगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे। गोंदियाच्या आमगावमध्ये वाघ पाटबंधारे विभागाचा कालवा फुटलेला आहे। पाण्याचा अपव्यय होताना दिसतोय। वारंवार निवेदन देऊनही पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे आता पाटबंधारे विभागानं त्वरित लक्ष देऊन कालवा दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अमरावती शहरातील नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या बिनधास्त वावरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बीडच्या मुर्शदपूर गावातील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या उर्वरित रकमेचा धनादेश काढण्यासाठी 10,000ची लाच स्वीकारताना दौंड नगरपालिकेतील अभियंता आणि प्रकल्प सल्लागार यांना रंगेहात पकडण्यात आलंय। पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे। अहमदनगर पाथर्डी मार्गावर डिझेलच्या टँकरचा टायर फुटल्यानं मोठी दुर्घटना घडलेली आहे। टँकरला आग लागल्यानं मराठवाडी बारो परिसरामध्ये खळबळ माजली। 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पडलेल्या पावसानं कापणी करून ठेवलेलं सोयाबीनचं पीक भिजून गेलेलं आहे। या पावसामुळे सोयाबीन काळं पडायला लागलंय। बाजारात कमी दर मिळण्याची चिंता आता बळीराजाला सतावते। आधीच उत्पादनात कमी दर मिळालेला असताना उत्पादनात घट देखील होणार आहे। त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय। धुळे जिल्ह्यात कमी पर्जन्यमानाचा फटका तृणधान्य पिकांना बसताना दिसतोय। खरीप हंगामामध्ये कापूस पिकापाठोपाठ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजरीची लागवड केली होती। मात्र कमी पावसामुळे बाजरीच्या कणसाची वाढ खुंटलेली आहे। गेल्या वर्षी 25 ते 30 पोतं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मात्र 10 ते 15 पोत्यांवरती समाधान मानावं लागतंय। पावसाच्या खंडामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे। परिणामी 23 जिल्ह्यांमधील सुमारे 456 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता कृषी विभागानं 15 जिल्ह्यांमधील 42 तालुक्यांमध्ये पिकांची आणि आर्द्रतेची स्थिती पडताळणीचं काम हाती घेतलंय। याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे। नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला या सत्रात बुधवारी पहिल्यांदाच 3,960 असा उच्चांकी दर मिळालाय। बळीराजानं समाधान व्यक्त केलंय। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात उन्हाळी कांद्याची आवक देखील सुरू झालेली आहे। बुधवारी 13,500 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाचं उत्पादन 50% खाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आता संभाजीनगरमध्ये रब्बीचं क्षेत्रही निम्म होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा घटत असल्यानं यावर्षी सुमारे 1.25 लाख हेक्टरवरील रब्बीचं क्षेत्र घटण्याचा अंदाज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे।
ऑक्टोबर हिटमुळे तापमानाचा पारा 35 अंशांवरती गेलाय. रेल्वे रुळांच्या आकुंचन आणि प्रसरण प्रक्रियेचा समतोल बिघडलेला आहे. त्यामुळे भायखळा, शीव, वाशी, आसनगाव आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी 20 मिनिटांचा तांत्रिक ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे अनेक गाड्या भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ आणि मस्जिद बंदर तसंच दादर माटुंगा इथं एकामागोमाग एक अडकून पडल्या होत्या. तर काही गाड्या धीम्या मार्गावरती वळवल्यानं मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुरतं कोलमडलं. राज्यभर उन्हाच्या झळा आता तीव्र झालेल्या आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजेच 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर उष्णतेचा तडाखा देखील जाणवायला लागलाय. त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. 25 ऑक्टोबरपर्यंत उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला जायकवाडीतून पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची जलवाहिनी सुरू व्हायला आणखी 1 वर्ष लागणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये पाणी पुरवठा केला जाणार आहे आणि आताच शहरात बऱ्याच ठिकाणी 10 ते 12 दिवसांनंतर पाणी येत आहे. त्यामुळे किमान 1 वर्ष तरी शहरवासियांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा आता संपत आलेला आहे. बाजार समितीत आवक कमी झालेली आहे. चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सर्वाधिक 3,378 रुपये भाव मिळालाय, तर सरासरी 3,100 रुपये इतका भाव मिळालेला आहे. शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी किरकोळ बाजारात दर वाढल्यानं ग्राहकांना फटका बसणार आहे. सोलापुरातील 855 गावांमध्ये जलजीवन मिशन राबवलं जाणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी तब्बल 833.56 कोटी रुपयांचा खर्च देखील अपेक्षित आहे. सध्या 830 गावांमध्ये योजनेअंतर्गत कामं सुरू आहेत आणि योजना कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला योजनेच्या खर्चावरून अंदाजे 1200 ते 1,500 रुपयांची वार्षिक पाणीपट्टी आकारली जाणार आहे. पाणीपट्टीतून वसूल होणारी रक्कम त्याच योजनेच्या देखभाल दुरुस्तीवरती खर्च केली जाणार आहे. वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. महावितरणच्या 2,41,00,000 ग्राहकांचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार आहेत. मीटर बसवल्यावरती ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील आणि विजेसाठी किती खर्च करायचा हे निश्चित करता येईल. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचं गेट तुटून लाखो लिटर पाणी वाहून जात होतं. न्यूज 18 लोकमतवरती ही बातमी दाखवल्यानंतर जलसंधारण विभागाला जाग आली आहे. त्यांनी तातडीनं तुटलेलं गेट काढून टाकत तिथं नवीन गेट बसवून दुरुस्ती केली आहे. भुसावळ शहरात नगरपरिषदेच्या मालमत्तेवरती दुकानं, व्यापारी संकुलन करणाऱ्या नागरिकांनी कर थकवलेला आहे. ही थकबाकी जी आहे ती 40 कोटी इतकी आहे. नगरपरिषदेनं थकबाकीदारांवरती कारवाईचा बडगा उगारलाय. थकीत असलेल्या सर्व गाळेधारकांनी तातडीनं पैसे भरावे, अन्यथा दुकानं सील करून ती मालमत्ता जप्त करत लिलावाची प्रक्रिया केली जाईल असा अंतिम इशारा देण्यात आलाय. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. राज्यात पडलेल्या दुष्काळाबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. तर राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचेही काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आरक्षणावर आजच्या बैठकीत चर्चेची शक्यता आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी आरक्षण प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे आज परभणी दौऱ्यावरती असणार आहेत. ही समिती जिल्हास्थानी बैठक घेऊन पुरावे तपासणार आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तऐवज समितीस उपलब्ध करून देण्यात यावे असं आवाहन आता करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य केंद्रांचं लोकार्पण दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ही योजना आहे. चिपळूणमधील उड्डाणपुलाचा काही भाग बांधकाम सुरू असताना कोसळलेला होता. यावरून मनसेनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चिपळूणमधील पुलाचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला होता. आता मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आज चिपळूणमधील पुलाची पाहणी करणार आहेत. हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पुन्हा एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार बांगर हे पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला दम देत असल्याचं समोर आलंय. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या नसता तर माझ्यासारखा इतका वाईट कुणीच नाही, अशी ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये.
जळगावच्या फैजपूर येथील प्रांत कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावानं मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. बार्शी तालुक्यातील गुळपोळी इथल्या ग्रामस्थांनी फलक लावून नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. बार्शी तालुका हा मराठा आरक्षण संदर्भातील सोलापूर जिल्ह्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. या सर्व घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.